प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आज मी तुम्हाला सर्वांना अभिवादन सादर करते. ऑनलाईन जॉईन झालेल्या सर्वांचे मी मनापासून स्वागत करते. सर्वात प्रथम मी त्या परमेश्वराला धन्यवाद देते की त्याने ही संधी मला त्याची सुवार्ता सांगण्यासाठी दिली. आपण सुरुवात करायच्या अगोदर ही पूर्ण वेळ देवाच्या हातात समर्पित करूया आणि प्रार्थना करूया. हालेलुया हालेलुया. स्तुती स्तुती आकाश व पृथ्वी यांच्या निर्माण करत्या तुझी स्तुती असो, तुला मान महिमा गौरव आता सदा सर्व काळ असो. देव बापा प्रभू परमेश्वरा, तू महान प्रभू परमेश्वर आहेस आणि बापा प्रभू परमेश्वरा, आम्हा पाप्यांवरती तू तुझी दया केलीस, तुझी कृपा केलीस आणि बापा प्रभू परमेश्वरा, या मुखाला बापा प्रभू परमेश्वरा तू स्पर्श केलास म्हणून मी शुभकार मानते. देव बापा, आम्ही लीन व्हावे आणि तू उंचावला जावा आमच्या जीवनामध्ये, असं आम्ही नेहमी बापा इच्छा ठेवतो. देव बापा प्रभू परमेश्वरा, येणारा पूर्ण तास मी तुझ्या हातात देते. तू गौरवले जा बापा प्रभू परमेश्वरा. तू तुझे शब्द माझ्या मुखातून बोल बापा प्रभू परमेश्वरा आणि ऐकणाऱ्या प्रत्येक कानाला तू आशीर्वादित कर बापा प्रभू परमेश्वरा. धन्यवाद देते बापा. तू म्हटलंय जिकडे दोघे किंवा तिघे एकत्र माझ्या नावाने येतील तिथे मी उपस्थित आहे. आणि आज आम्ही बापा प्रभू परमेश्वरा तुला बापा आमंत्रित करतो, या जागेवरती तू तुझी उपस्थिती दाखव आणि बापा प्रभू परमेश्वरा सर्व गोष्टींचं बापा कंट्रोल तुझ्या हातामध्ये ठेव. धन्यवाद देते बापा प्रभू परमेश्वरा. ही लहानशी विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रिय नावात मागते म्हणून तू ऐक. आमेन. मी धन्यवाद देते युथ विथ मिशन आणि पास्टर राज लोंढे यांना की त्यांनी आम्हाला हे प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला आहे, आमची सुवार्ता सांगण्यासाठी, आमचे टेस्टिमनीज सांगण्यासाठी. प्रत्येक आजपर्यंत बघितले प्रत्येक व्हिडिओज हे प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये देवाने केलेलं गौरव, त्याचं कार्य शेअर करत आहेत आणि लोकांना इन्स्पिरेशन देत आहेत. म्हणून मी त्यांचे आभार मानते आणि देवाकडे प्रार्थना करते की ही मिनिस्ट्री त्यांची आशीर्वादित व्हावी आणि असेच अनेक लोक त्यांच्या जीवनातले जे टेस्टिमनीज आहेत त्यांनी ते शेअर करावे आणि लोकांना इन्स्पायर करावं. थँक्यू फादर लॉर्ड गॉड. आज आपण वर्शिप मध्ये जाऊया. ॲज गॉड हॅज सेड दॅट यू हॅव टू एंटर द होलीज ऑफ होलीज, लेट्स एंटर द होलीज ऑफ होलीज बाय वर्शिपिंग हिम. हालेलुया. We praise you, Father. Thank you, Jesus. आराधना हम करते हैं पूरे दिल और मन से, तेरी महिमा गाते हैं. आराधना हम करते हैं पूरे दिल और मन से, तेरी महिमा गाते हैं. और हम कहते हैं, दिल से कहते हैं, और हम कहते हैं, आ प्रभु यीशुआ मुझ में हो तेरी महिमा. प्रभु यीशुआ मुझ में हो तेरी महिमा, मुझ में हो तेरी महिमा. तेरे भवन में हम आते हैं,
कहते हैं, दिल से कहते हैं, और हम कहते हैं, प्रभु यीशुआ मुझ में हो तेरी महिमा। प्रभु यीशुआ मुझ में हो तेरी महिमा, मुझ में हो तेरी महिमा, मुझ में हो तेरी महिमा। Oh yes, Father Lord God, let you be glorified through our lives, oh Father Lord God. Oh, you're so matchless, Father Lord God. You're so holy, Father Lord God. Oh, thank you, Lord, for choosing us to be your kids, oh Father Lord God. Blessing us abundantly in every situation, Father Lord God. धन्यवाद देते बाबा प्रभु परमेश्वर. Thank you, Lord. When I look into your holiness, when I gaze upon your loveliness, when all things that surrounds me become shadows in the light of you. Oh, I worship you, Lord. I worship you alone. The reason I live is to worship you. I worship you, Lord. I worship you alone. The reason I live is to worship you. The reason I live is to worship you. Thank you, Father Lord God, for taking this entire place in your hands. मी तुला धन्यवाद देते. ही पूर्ण संपूर्ण जागा तू तुझ्या हातात घेतली बाबा परमेश्वर. पुढची वेळ मी तुझ्या हातात देते. धन्यवाद देते बाबा परमेश्वर. लहानशी विनंती प्रभू येशू ख्रिस्ता तुझ्याच गोडन प्रियान मागते. हालेलुया. एक व्यक्तिमत्व जे मला तुम्हाला सांगायचं आहे आणि हे आपल्या सर्वांच्या परिचित मध्ये आहे ते म्हणजे पालक. पालक म्हणजे पेरेंट्स. पेरेंट्सला देवबाप्पाने या जगामध्ये जेव्हा ठेवलं तेव्हा आपण पेरेंट्स होतो म्हणजे आपल्याला लहान लेकर आपल्या आयुष्यामध्ये तो देतो आणि आपल्याला सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो त्याची रिस्पॉन्सिबिलिटीज देतो. आणि पेरेंट्स म्हणून आज मी जगत असताना, माझे मिस्टर जगत असताना, माझे घरचे आजूबाजूला असताना माझ्या लेकरांवरती सतत त्यांचं लक्ष असतं. आपण त्यांच्या हालचाल, त्यांचे हावभाव, इथे जाऊ नकोस, तिकडे काही करू नकोस, चालत्या गाडीतनं हात बाहेर काढू नकोस किंवा बाल्कनीमध्ये बाहेर जाऊ नकोस, या सर्व गोष्टी आपण नेहमी बघत असतो. काहीतरी उचलून त्यांनी खाऊ नये किंवा चुकीच्या गोष्टींकडे त्यांनी पळू नये म्हणून आपण त्यांच्याकडे सतत लक्ष देतो. एक आई वडील म्हणून आपण थकतो, रात्रीचं झोपतो आणि ती संपूर्ण वेळ आपण परमेश्वराच्या हातात देतो. आणि त्या वेळेला जेव्हा आपण गाढ निद्रेत असतो तेव्हा देव आपली काळजी करत असतो, देव आपल्या लेकरांची काळजी करत असतो आणि तो बघत असतो. असा महान प्रभू परमेश्वर देव, स्वर्गातील पिता, ज्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला, यासाठी की आपला नाश होऊ नये तर आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. असा देव आपल्याकडे किती बघत असेल, तो आपल्याकडे किती लक्ष देत असेल. तो म्हणतो तुमच्या डोक्यावरचे केस देखील मी मोजलेले आहेत.
तो म्हणतो इर्मयामध्ये की मी तुझ्या मातेच्या उदरामध्ये जेव्हा तू होतास तेव्हा मी तुला बघितलेलं. सोनोग्राफी करताना आपल्याला ते दिसत पण नाही, त्याचे हार्टबीट चालू असतं पण आपल्याला दिसत पण नाही. इट इज अन अनफॉर्म्ड बॉडी. पण देव म्हणतो मी तुम्हाला तुमच्या नावाने ओळखतो, मी तुम्हाला तेव्हा सुद्धा बघतो. असा तो महान प्रभू परमेश्वर आपल्याकडे नेहमी बघत आहे, तो आपल्यावरती प्रेम करत आहे. आजचा माझा विषय आहे, देव आपल्याकडे सतत पाहतो. स्तोत्र संहिता 121 याचा 4था अध्यायामध्ये जर का आपण बघितलं तर तिथे म्हटलेलं आहे, इस्रायलच्या रक्षकाला झोप लागत नाही, पहा तो डुलकीही घेत नाही. एक आई वडील म्हणून आम्ही रात्रीचं झोपतो तरी पण तो डुलकी सुद्धा घेत नाही, इतकं तो आपल्याकडे बारकाईने बघत असतो, इतकं त्याचं लक्ष आपल्याकडे असतं. तो नेहमी आपल्या सगळ्या चांगल्या गोष्टींना बघून आनंदित होत असतो. आणि आपण चुकलो तर त्याला वाईट वाटतं, पण तो आपल्याला त्याच्यातही सावरतो. जसं आपण आई वडील म्हणून लेकरांना चांगलं केलं तर कौतुक करतो आणि त्यांच्या बरोबरकडून वाईट झालं तर आपण त्यांना समजावतो, कधी कधी आपण त्यांना फटके पण देतो. पण तो आपल्याला नेहमी बघत असतो आणि आपल्याला तो सावरत असतो. कधी चुकलो तर आपल्याला भीती वाटते, आपल्याला लहानपणापासून असं शिकवलेलं आहे की चुकीचं नाही, देव बाप्पा बघत आहे. ह्या गोष्टी मनामध्ये आपण आपल्या लेकरांच्या पण बिंबवतो. माझ्याही आई वडिलांनी माझ्यावरती बिंबवलंय आणि त्या हिशोबाने आपण वागतो, आपण चालतो, आपलं जीवनसरणी आपण नेहमी जगत असतो. दुसरा इतिहास ह्याचा 16वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये जर का आपण वाचाल तर तिथे असं लिहिलेलं आहे, परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात. जे कोणी सात्विक चित्तेने त्याच्याशी वर्ततात त्यांचं सहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करतो. अखिल पृथ्वीवरचे निरीक्षण देवाचे डोळे करत असतात. जुन्या करारामध्ये जर का आपण बघितलं तर तिथे आपल्याला उत्पत्ती याच्या 6व्या अध्यायामध्ये 8 आणि 9 वचन आपण वाचाल तर तिकडे आपण बघतो की नोहावर परमेश्वराची कृपा दृष्टी होती, कृपेची दृष्टी त्याच्यावरती होती. तो आपल्या काळच्या लोकांमध्ये सात्विक व धार्मिक मनुष्य होता. देवबाप्पा त्याच्याकडे सतत बघत होता, हे आपल्याला ह्याच्यावरनं कळतं. नोहा परमेश्वराच्या एकनिष्ठेने चालणारा व्यक्ती त्याच्या सिव्हिलायझेशन मध्ये होता. जर का आपण मागे गेलो आणि 5व्या वचनामध्ये आपण बघितलं तर त्यावेळेस पृथ्वीवर सर्व मानवाच्या मनातली दुष्टाई, त्यांचे विचार तरंग देवाने पाहिले. त्याने ते पाहिले. ते म्हणतायत की देवाने त्यांचे विचारसरणी पाहिली, त्यांची दुष्टाई पाहिली आणि पूर्ण पृथ्वीवरती त्याला फक्त नोहा हा सात्विक आणि धार्मिक दिसला. म्हणून त्याच्यावरती देवाने सगळ्यात मोठी कामगिरी दिली की तू तारू बांध आणि त्यांना लोकांना सांग की मी या जगाचा नाश करणार आहे. जे कोणी माझ्यावरती विश्वास ठेवतील, त्यांचे मार्ग वळवतील, त्यांना तू तारूमध्ये घे. अनेक गोष्टी त्याला तारूमध्ये अॅनिमल्स वगैरे सगळ्या गोष्टी घ्यायला पुढे बघितल्यात. आपण वाचलं तर आपल्याला कळतं की ते घ्यायला लावलेत. पण त्याने त्याच्यावरती देवबाप्पाने त्याच्या सात्विकपणाला बघून, त्याच्या धार्मिकतेकडे बघून, त्याच्या एकनिष्ठा देवाशी जी होती त्याच्याकडे बघून त्याला ती कामगिरी दिली. नेहमी देव आपल्या शुद्ध अंतकरणाच्या लोकांकडे, त्याच्याबरोबर एकनिष्ठित असणाऱ्या लोकांकडे तो बघत असतो. तो पृथ्वीवरती शोधत असतो, तो फिरत असतो. ते लोक जे त्याच्याशी एकनिष्ठित असतात त्यांना ते त्याच्यासाठी खूप प्रिय असतात. मानवाला देवाने त्याच्याबरोबर फेलोशिप करण्यासाठी बनवलं आणि जेव्हा लोक त्याच्याबरोबर फेलोशिप करत असतात तेव्हा तो खूप आनंदित असतो, तो प्रसन्न होतो आणि अशा लोकांकडे तो जात असतो, अशा लोकांकडे त्यांची भेट घेत असतो. पहिला शमूएल ह्याचा 16वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की मनुष्य बाहेरील रूप बघतो पण देव हा अंतकरण बघतो. आपण एखाद्याला जर का पहिल्यांदा पाहिलं तर आपण त्याचे पूर्ण निरीक्षण करतो की तो कसा दिसतो, काय घातलेला आहे, कसा वागतोय, कसा चालतोय. पण देव हे अंतकरण बघणारा देव आहे. मत्तय नवीन करारामध्ये मत्तय ह्याचा 5वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये असं लिहिलंय की जे अंतकरणाने शुद्ध आहेत ते धन्य आहेत, देव त्यांना धन्य म्हणतो. शुद्ध अंतकरण म्हणजे काय? आपण बाप्तिस्मा घेतो, देवाला स्वीकारतो, देवाला आपला तारणारा म्हणून आपण स्वीकारतो आणि तो आपली मलिनता आपल्या अंतकरणात मधली त्याच्या रक्ताने शुद्ध करतो. तो ते अंतकरण शुद्ध करून
आपल्या जीवनातले सगळे क्लेश, आपल्या जीवनातले सगळे विचार, आपल्या अंतकरणातले लागलेले सगळे ज्या पण गोष्टी देवाला आवडत नाही त्या तो आपल्याला शुद्ध करतो, त्याच्या रक्ताने तो आपल्याला शुद्ध करतो आणि त्याचा पवित्र आत्मा आपल्या अंतकरणामध्ये तो घालतो. जेव्हा तो पवित्र आत्मा आपल्या अंतकरणामध्ये येतो तेव्हा आपलं जे कठीण हृदय असतं ते तो मांसमय करतो आणि त्या मांसमय हृदयामध्ये तो त्याची दया, त्याची प्रीती टाकतो. इजंट इट अमेझिंग? देवबाप्पा आपल्या अंतकरणाला शुद्ध करतो आणि ते तो बघतो. आपण जन्मतःच पापी आहोत, नीतिमान कोणी नाही, पण देवबाप्पा आपल्यासाठी त्या क्रूसस्तंभावरती गेला, त्याने त्याचं रक्त सांडलं आणि आपल्याला शुद्ध केलं. म्हणून पहिली गोष्ट देव बघतो ते तुमचं अंतकरण बघतो, शुद्ध अंतकरण, त्याच्याशी एकनिष्ठित असलेलं अंतकरण तो बघतो. सर्व प्रसंगांमध्ये, सर्व गोष्टींमध्ये माझं लेकरू माझ्याशी एकनिष्ठ आहे हे तो बघतो. तो माझ्यावरती सर्वात जास्त विश्वास ठेवतो हे तो बघतो. नेहमी आपण देवबाप्पाच्या जवळ किती आहोत हे देव आपल्याला बघत असतो. दुसरी गोष्ट जर का तो आपल्यामध्ये बघतो ते म्हणजे कळवळ्याने भरलेलं अंतकरण. जेव्हा आपण देवाच्या समक्षतेत जातो तो त्याची दया, त्याची प्रीती आपल्यामध्ये टाकतो आणि आपल्यामध्ये तो कळवळ्याचं अंतकरण तो तयार करायला लागतो. आपल्याला खऱ्या आणि निर्मळ अंतकरणामध्ये दयाळूपणा तो भरत असतो. जर का आपण जुन्या करारामध्ये बघितलं तर मोशेच्या जीवनामध्ये जीवनाचं आपण जर का वाचलं तर मोशे जेव्हा जन्मला तेव्हा जन्मल्याचं त्याचं एक डिस्क्रिप्शन आहे की तू खूप गोड बाळ म्हणून जन्माला आलेला होता. मिसर देशामध्ये फारोने हे प्रमाण जारी केलं होतं की त्यांची संख्या खूप वाढली आहे आणि उद्याच्याला जर का हे आपल्या अगेन्स्ट उभे राहिले तर ते आपल्यावरती चहाडी करून सहज येतील, म्हणून फारोने त्या सर्व नर मुलांना मारण्याची फरमान जारी केली. त्याने सुईणींना सांगितलं जर कुठला मुलगा जन्माला आला तर त्याला मारून टाका, मुलगी असेल तर तिला जगू द्या. पण सुईणी हा देवभीरू होत्या, देवाच्या भयामध्ये चालणाऱ्या होत्या आणि त्यांनी हे कारण दिलं फारोला की नाही त्या आम्ही पोचायच्या अगोदरच प्रस्तुती त्यांची व्हायची आणि मुलं जन्माला यायचे, म्हणून आम्ही काहीच करू शकत नव्हतो. मग फारोने फरमान काढला की सर्व मुलं लेकरांना जे जन्मलेले आहेत त्यांना तुम्ही मारून टाका. आणि या परिस्थितीमध्ये मोशेच्या आईने मोशेला टोपलीमध्ये घालून नदीमध्ये सोडलं. जेव्हा त्याला सोडलं तेव्हा मिर्यामला मागे मागे जाऊन ते कुठे चाललंय बाळ हे बघण्यास तिला सांगितलं आणि ती टोपली एका फारोच्या कन्येच्या समोर आली. जर का आपण निर्गम ह्याचा 2रा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये वाचलं तर जेव्हा फारोची कन्या त्या बाळाला बघते तिच्या अंतकरणामध्ये त्या बाळासाठी कळवळा आला आणि तिने हे डिसिजन घेतलं की नाही मी या बाळाला माझ्या लेकरासारखं वाढवेन. जेव्हा मिर्याम तिच्याकडे जाऊन भेटते तेव्हा ती मिर्यामाला सांगते की तू त्या स्त्रीला आण, माझ्या बाळाची संगोपन करण्यासाठी तू तिला आण. कळवळा हा आपल्याला तिच्यामध्ये दिसला आहे. पुढे जाऊन जर का आपण 11व्या वचनामध्ये बघितलं, मोशे मोठा झालेला आहे काही कालावंतर नंतर अँड ही इज ग्रोन अप टू बी अ प्रिन्स. एक राजा बनण्याच्या हेतूमध्ये त्याची वाढ झालेली आहे. त्याला सर्व काही उपलब्ध होतं. ही वॉज फिजिकली फिट, ही वॉज मेंटली फिट. त्याच्यामध्ये नॉलेज पोर केलं गेलं होतं की भावी हा राजा या मिसर देशाचा होणार आहे. पण तरी सुद्धा जेव्हा आपण 11व्या वचनामध्ये वाचतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की त्याला त्याच्या बंधूंच्या काबाड कष्टाला बघून त्यांच्या अंतकरणामध्ये कळवळा आला. त्या कळवळ्याच्या हृदयाला देवाने बघितलं आणि त्याला इस्रायल राष्ट्राला मिसर देशामध्ये गुलामगिरीमधून काढण्याची कामगिरी देवबापाने त्याच्यावरती सोपवली. येशू ख्रिस्त जेव्हा या भूतलावरती होता तेव्हा त्याने सुद्धा कळवळ्याच्या अंतकरणाने लोकांची सेवा केली. तो अनेक लोकांना आजारातनं बरं करत होता, भूतग्रस्तांना त्या बंधनातून मुक्त करत होता, मेलेल्याला जिवंत करत होता, आध्यात्मिक तंटेमध्ये असलेल्या लोकांना त्याचं ज्ञान भरवत होता आणि तो कळवळ्याने अंतकरणाने त्यांच्यामध्ये काम करत होता. अनेक वचनं असे लिहिलेली आहेत ज्याच्यामध्ये देवबापांनी त्याचं जे कामगिरी आहे ती त्याला त्यांच्याबद्दल दया आली, त्यांच्याबद्दल कळवळा आला आणि त्याने ती केली. आज कुठल्याही प्रोफेशन आपण घेतलं, नर्सिंग किंवा डॉक्टर
म्हणून नाही, पण कुठलंही प्रोफेशन घेतलं तरी त्या व्यक्तीमध्ये जेव्हा तो कळवळा असतो तेव्हा तो देवातला गौरव येतो. आमच्या अंतकरणामध्ये कळवळा असतो तेव्हा त्या कळवळा आमच्या त्या स्पर्शामध्ये येतो आणि जेव्हा आम्ही आमच्या पेशंटला त्याची काळजी घेण्यासाठी आम्ही उभं राहतो तेव्हा तो कळवळा त्याच्या अंतकरणामध्ये काम करतो आणि त्याला ते डिफरन्स कळतं की नाही, ह्या व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळं आहे आणि तिथे आपण ख्रिस्ताला गौरवतो. नेहमी एक टीचर म्हणून पण मी काम केलेलं आहे. नर्सिंग स्टुडंट्सला नर्सिंग प्रोसिजर्स किंवा नर्सिंगचे स्टडीज असतात ते शिकवलेलं आणि मी प्रत्येक वेळेला माझ्या स्टुडंट्सला हेच सांगितलंय की तुमच्या समोर जिवंत मनुष्य आहे. इट इज नॉट अ डमी दॅट यू आर गोइंग टू वर्क ऑन. आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये भीती असते, त्याच्यामध्ये भरपूर इमोशन्स असतात. तो दुःखामध्ये असतो, तो कष्टामध्ये असतो, तो दुखण्यामध्ये असतो, तो घाबरलेला असतो, त्याच्याबरोबर काय चालू आहे त्याला कळत नसतं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये अनेक लोक त्याच्याकडे काम करत असतात. एक नर्स म्हणून तुम्ही 8 ते 12 तास त्याच्याजवळ असता. त्यांच्याबरोबर एक नर्स म्हणून तुम्ही डॉक्टर्सला रिस्पॉन्सिबल असतात, लॅब टेक्निशियन्स, एक्सरे टेक्निशियन्स, डायटिशियन्स, या प्रत्येक लोकांकडे तुम्ही कम्युनिकेट करत असतात की त्या पेशंटची कंडिशन काय आहे. जर का चुकून एखाद्या पेशंटचं बीपी वाढलं तर लगेच तुम्ही डॉक्टरला इन्फॉर्म करता, ते डॉक्टर चेंजेस आणतात, त्या हिशोबाने तुम्ही डायटिशियनला सांगता, त्याच्यामध्ये डाएटमध्ये चेंज येतं. बऱ्याचशा गोष्टी या घडत असतात. तुमच्या अंतकरणामधली जो कळवळ्याचं अंतकरण आहे की जर ह्या जागेवरती माझे वडील असते, माझी आई असते, माझे ग्रँडफादर, ग्रँडमदर, whoever it is, if they are there, with that compassion you will be working on them. The same compassion of your heart God sees when you're working with the patient. It may be any profession. कळवळ्याचं अंतकरण हे खूप गरजेचं आहे आणि देव ते बघतो. आम्ही मला प्रत्येक वेळेला लहानपणापासून हे शिकवलं गेलं आहे की देवबाप्पा अंतकरण बघतो आणि त्या हिशोबाने तो तुमच्या जीवनामध्ये कार्य करत असतो. आणि अनेकदा आमच्या घरामध्ये आय वॉज सराउंडेड बाय पीपल हू वर व्हेरी क्लोज टू गॉड. चिन्नम्मा आंटी ज्या आहेत नर्सिंग ENFIच्या लीडर, शी ग्रूम्ड मी इन सच अ वे की देवबाप्पाचं जे मन आहे, जे अंतकरण आहे, ते माझ्या जीवनामध्ये तिने ते पेरलं. मी माझ्या आईला लहानपणापासून एक नर्स म्हणून जगताना बघितलेलं आहे. एकदा मम्मी खूप लेट आली होती नाईट ड्युटीवरून आणि जेव्हा मी तिला विचारलं की तुला लेट का झाला, त्यावेळेस ती म्हटली अगं 95 पेशंट आली होती आणि तिला फ्लुइड सलाईन जे असतं ते द्यायचं होतं आणि तिने या कपाळामध्ये IV लाईन घातली होती आणि त्या व्यक्तीला फ्लुइड्स देऊन ती तिथून निघाली होती आणि मी तिच्याकडे फक्त बघितलं. ती म्हटली मी देवाकडे प्रार्थना केली की देव बाप्पा या व्यक्तीला जगण्याचे चान्सेस माहित नाहीयेत, पण तरी सुद्धा जर का ही माझ्या ड्युटीमध्ये आलेली आहे तर मला तिच्यासाठी काहीतरी करू दे. हे अंतकरण देव बघतो. आज मी अनेकदा माझ्या घरामध्ये माझ्या सासऱ्यांना, माझ्या सासूला, माझ्या पतींना बघते, ते खूप कळवळ्याच्या अंतकरणाने लोकांच्या जीवनामध्ये कार्य करताना मी बघते. चुकीच्या मार्गावरती गेलेल्या लोकांमध्ये देवाचे प्रीती ओतण्याचं ते बघतात आणि ते त्या लोकांना त्या चुकीच्या मार्गावरती मधून वळून त्यांचं लाईफ एका ट्रॅकवरती आणतात. कालच मी ऐकत होते, माझे मिस्टर मला सांगत होते की मी माझ्या मित्राच्या जीवनामध्ये येशूची पेरणी केली आणि आज तो स्टेबल आहे. दॅट इज व्हॉट अ हार्ट ऑफ कंपॅशन वर्क्स. कंपॅशन शुड बी विथ ऍक्शन. मला फक्त दया आली आणि मी तिथून निघाले असं नाहीये. तुमच्या कृतीमध्ये पण ते कंपॅशन दिसतं. तेव्हा देव गौरवला जातो, आपण नाही गौरवलं जात. देव गौरवला जातो. द होल heaven starts enjoying the fact that the soul has been coming to the Lord. आणि ह्याच अंतकरणाला देव बघतो आणि तो आनंदमय होतोय. पापामुळे किंवा आजारपणामुळे किंवा क्लेशामुळे अशा अनेकशा गोष्टींमुळे लोक बंधनात असतात. त्याच्यामधून त्यांना काढण्यासाठी मध्यस्थीच्या प्रार्थना अनेक जण करत असतात. त्या प्रार्थना देव ऐकतो आणि तो बघतो की हे गुडघे या लेकरासाठी टेकलेले आहेत, मला त्याच्या जीवनामध्ये कार्य करणं गरजेचं आहे, कारण कोणीतरी त्याच्यासाठी रडून प्रार्थना करत आहे आणि त्या रडून प्रार्थना केलेल्याचा कळवळा देव बघतो. इट इज अमेझिंग when the Lord starts working in your life, he fills your heart with compassion. त्याच्याच सामर्थ्याने. म्हणून तर म्हटलंय दुसऱ्या इतिहासामध्ये की देव हे सात्विक हृदय लोक जे आहेत त्यांना तो शोधतोय आणि जे ते वर्ततात
त्यांच्यासाठी त्याचं सामर्थ्य होतं सहाय्य करण्यासाठी. त्यांना त्याचं सामर्थ्य आपल्यावरती येतं आणि आपण लोकांना सहाय्य करतो. विदाउट हिज ग्रेस, विदाउट हिज प्रेझेन्स, वी आर नथिंग. वी आर जस्ट आपण फक्त एक सिनर्स आहोत, पापी मनुष्य आहोत. तो आपल्या जीवनामध्ये असतो म्हणून आपण वेगळे होतो. तिसरी गोष्ट देव बघतो तो म्हणजे आपलं मार्ग. तो आपल्या जीवनातला बघतो. तो म्हणतो यिर्मया ह्याचं 16 अध्याय आणि 17 वचनामध्ये, कारण माझे डोळे त्यांच्या सर्व मार्गांवरती आहेत, ते मला गुप्त नाहीत. व्हॉट एव्हर वी डू, हाव एव्हर वी वॉक, गॉड इज सीइंग अस. देव आपल्याकडे बघत आहे. आपले सर्व मार्ग तो बघतो. आणि जर का आपण जुन्या करारामध्ये रूथला बघितलं तर ती ही नवमीची सून असते आणि तिचे पती वारलेले असतात. म्हणून नवमी तिच्या दोन्ही सुनांना सांगत असते की तुम्ही पुन्हा आपल्या देशी परत जा, कारण माझ्याकडून तुमचं फ्युचर काहीच नाहीये. सारखं सारखं ती त्यांना सांगत असते. त्या उक्साबुक्शी रडताना आपण वाचल्यावरती कळतं की त्या उक्साबुक्शी रडतात आणि त्या नाही म्हणतात, आम्हाला नाही जायचं. पण तरी सुद्धा नवमी त्यांना सांगते की नाही, तुम्ही जा. जेव्हा आपण पुढे वाचतो तेव्हा रूथच्या पहिल्या अध्यायामध्ये 16व्या वचनामध्ये तिने असं तिथे लिहिलेलं आहे की तुम्ही मला सारखं आग्रह करू नका जाण्यासाठी. मी निश्चय घेतलेला आहे की तुम्ही जिथे राहाल तिकडे मी राहीन. तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव. शी हॅड सिलेक्टेड हर वे. तिने तिचा मार्ग निवडलेला होता. तिचा दृष्टिकोन तिच्या जीवनामधला खूप सरळ होता. तिने सांगितलं होतं की तुमचा देव तो माझा देव. तिने देवाला निवडलेलं होतं. आणि मग आपण बघतो की तिचा जो दृष्टिकोन आहे तो देवाच्या कृपेने, त्याच्या सामर्थ्याने भरलेला होता. आज आपला दृष्टिकोन काय आहे हे देव बघतो. देव म्हणतो तुमच्या पावलांकरिता मी दिवा आणि तुमच्या मार्गावरती मी प्रकाश आहे. तो प्रकाश देवाच्या दृष्टिकोनाचा आहे की नाही हे आम्हाला बघितलं पाहिजे. कुठलीही कामगिरी करत असताना त्याचा दृष्टिकोन मी फॉलो करत आहे की नाही हे आम्हाला बघितलं पाहिजे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू फॉलो व्हॉट गॉड वॉन्ट्स अस टू डू. नीतिसूत्र 5:21 मध्ये जर का आपण वाचलं तर तो म्हणतो तिकडे मनुष्याचे मार्ग परमेश्वराच्या दृष्टी समोर आहेत आणि तो त्याच्या वाटा नीट करतो. सी इज ऑल्सो टेलिंग यू दॅट इफ तुम्ही अडखळलात तर मी तुमच्या वाटा नीट पण करणार आहे. जेव्हा देवाचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये कार्य करते, जेव्हा आपला दृष्टिकोन हा देवावरती अवलंबून होतो आणि देवाला आपण ते सगळं सबमिट करतो, तेव्हा तो आपले मार्ग पण सरळ करायला लागतो. इजंट इट अमेझिंग? इजंट इट मी फक्त समर्पित केलंय स्वतःला आणि देव सगळी काळजी घेतोय. तो म्हणतो यिर्मया 29:11 हे माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात अभिवचन त्याने मला दिलंय की He has plans for you, plans to prosper you and not to harm you. हे वचन प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य करते. All you have to do is what he wants you to do. You need to follow it. देवबापाचं दृष्टिकोन जेव्हा आपल्या जीवनामध्ये कार्य करायला लागतं तेव्हा आपल्या जीवनामध्ये तो उंचावला जातो, तो गौरवला जातो. आज आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत, there is a waiting period of everyone had a waiting period. नोहा पण वेट करत होता, 120 वर्ष तो थांबला. मोशेनी पण वेट केलं, अब्राहमानी पण वेट केलं. एव्हरीवन हॅज अ वेटिंग पिरियड, बट इन दॅट वेटिंग पिरियड तुम्ही देवाशी एकनिष्ठ राहा. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. खूप महत्वाचं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये देवावरती अवलंबून राहा. सगळ्या गोष्टीमध्ये आज अनेक लोक त्रासलेले आहेत. करोनामुळे आपल्या सर्व आजूबाजूची परिस्थिती ही खूप वेगळी झालेली आहे. बट गॉड इज सीइंग इट. तो बघत आहे. त्याला आपण एल रोई म्हणून असं म्हणतो. द गॉड हू सीज. ही इज नॉट सॉ. त्याने बघितलं. ही इज नॉट गोइंग टू सी. तो बघणार आहे ना. ही इज अ सीइंग गॉड. प्रीती जे 1992 मध्ये करत होती तो आजही बघतोय. प्रीती जे 2020 मध्ये करते तेही तो बघतोय आणि जे ती पुढे 2024 मध्ये करणार आहे तेही तो बघतोय. इन द सेम टाइम ही इज अन ओमनी प्रेझेंट गॉड अँड ऑल सीइंग गॉड. इजंट दॅट ग्रेट की देवबाप्पाचं लक्ष आपल्याकडे आहे.
तो आपल्याला बघत आहे. मी जर का आज तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे तर तुम्ही मला बघू शकता. इट इज प्रॅक्टिकल. तुम्ही मला बघू शकता. पण जर का मी स्क्रीन मधून बाहेर गेली तर यू कॅन ओनली हिअर मी. यू कॅन्ट सी मी. यू कॅन जस्ट हिअर मी बट यू कॅनॉट सी मी. आज तीच गोष्ट आपल्या जीवनामध्ये, जे स्ट्रॉम्स आपल्या आजूबाजूला असतात, जे अडचणी आपल्या बाजूला असतात, तेव्हा आपण त्या अडचणींकडे बघतो, पण देव आपल्याकडे त्याही परिस्थितीमध्ये बघत असतो. पेत्र जेव्हा डुबायला लागला तो डुबायला का लागला? कारण त्याच्या आजूबाजूचं स्ट्रॉम त्याने बघितलं. पण देवबाप्पा त्याही परिस्थितीमध्ये त्याच्याकडे बघत होता आणि म्हणून तो जातो आणि त्याला हात देतो आणि म्हणतो, ये पेत्रा. ही पुल्स हिम अप. गॉड इज ऑलवेज अ सीइंग गॉड. तो आपल्याकडे कंटिन्युअस बघत असतो. तो आपल्याकडे लक्ष देतो. त्याला काळजी आहे. त्याने आपल्यावरती खूप प्रेम केलंय. खूप प्रेम केलंय आणि त्या प्रेमाखातर तो आपल्याकडे बघतो. स्तोत्रसंहिता 33 ह्याचं 18 आणि 19 वचन आपण पाहिलं तर तो म्हणतो, पहा जे परमेश्वराचे भय धरतात व त्याच्या दयेची अपेक्षा करीतात त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा. मृत्यूपासून सोडवावा. परमेश्वर म्हणतो, मृत्यूच्या ह्याच्या दरीतूनही तू जात असला तरी कुठल्याही अरिष्टाला भिवू नकोस, कारण मी तुझबरोबर आहेस. मृत्यूपासून त्याचा जीव सोडवावा व दुष्काळातून त्याचे प्राण वाचवावे. आज आपल्या आजूबाजूला फेलोशिपचं दुष्काळ आहे. वी आर नॉट कमिंग टुगेदर इन द चर्च. पण देवबाप्पाने आपल्याला हे व्हर्च्युअल माध्यम दिलेलं आहे, wherein we can reach to each other. We can communicate with each other. We can listen to the word of God. दुष्काळातही तो आपला प्राण वाचवतो. वी आर सो ब्लेस्ड की तो आपल्या जीवनामध्ये आहे. असे अनेक लोक आज आपण न्यूज बघतो, अनेक लोकांमध्ये देवबाप्पा नाहीये म्हणून त्यांच्या जीवनामध्ये संकट आहेत, म्हणून त्यांच्या जीवनामध्ये आशा नाहीये, म्हणून त्यांच्या जीवनामध्ये सत्य नाहीये, पण तो आपल्या बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण वेगळे आहोत आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमधून आपण जरी जात असलो तरी आपण त्याच्यावरती अवलंबून आहोत आणि आपल्याला ही आशा आहे की देव आपल्याकडे बघत आहे आणि तो आहे. ही इज देअर. लेकरांना खूप समाधान वाटतं की माझे आई वडील माझ्या आजूबाजूला आहेत. त्यांच्यासाठी तो एक कॉन्फिडन्स असतो. ते खूप रिलॅक्स होऊन जातात. आज माझे लेकरांमध्ये मी ते बघते. दिस इज व्हॉट गॉड गिव्स अस. मी आहे. आय एम देअर. देव आपल्या बरोबर नेहमी असतो. तो आपल्याला नेहमी सांभाळत असतो. तो आपल्या सगळ्या गोष्टी बघत असतो. जुन्या करारामध्ये देवाचं भय जे आहे ते लोकांमध्ये कार्य करत होतं. ते देवाला भीत होते. देवाच्या भयामध्ये ते देवाचे गोष्टी पाळत होते. नियमशास्त्र त्यांना लॉज दिले होते. नंतर ते पाळत होते कारण त्यांना देवाचं भय होतं. पण नवीन करारामध्ये जेव्हा ख्रिस्ताने आपल्यासाठी वधस्तंभावरती आपला प्राण दिला, त्याने त्याची प्रीती आपल्या जीवनामध्ये ओतली आणि आज आपण देवाच्या भयाबरोबर त्याच्यावरती केलेल्या प्रेमामुळे आपण त्याच्याप्रमाणे वागतो. तो म्हटला आहे, सगळा सारांश मी आणतो की तुम्ही तुमच्या देवावरती पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्ती व पूर्ण बुद्धीने प्रीती करा. ते म्हणतो तुम्ही माझ्यावरती प्रीती करा. आज आपण जर का शुद्ध अंतकरण ठेवतो, जर का आपण कळवळ्याने भरलेलं अंतकरण ठेवतो, जर का आपण देवाच्या मार्गावरती चालतो, तर आपण त्याची सेवा करतो. तो आपल्यामध्ये आज आपण त्याच्यावरती केलेल्या प्रेमा खातीर आपण त्याच्या हिशोबाने चालतो. आपण त्याच्यावरती खूप प्रेम करतो म्हणून आपण त्याच्या हिशोबाने चालतो. भय आहे पण आज आपण देवावरती प्रेम करतो. अँड ही स्माइल्स इन द हेवन. ही ग्लोरिफाईज. खूप जल्लोष होतो जेव्हा एक आत्मा देवामध्ये येतो. तर विचार करा. ही इज अबंडंटली फुलफिल्ड बाय युअर वर्क्स. आणि तो आपल्याला, जसं आपण लहान लेकरांना चांगलं काही केलं तर गिफ्ट देतो, तसं त्यानेही आपल्यासाठी आशीर्वाद ठेवलेले आहेत. अनुवाद याचा 12वा अध्याय आणि 28 वचनामध्ये तो असं म्हणतो की तुझा देव परमेश्वर त्याच्या दृष्टीने जे चांगले व योग्य तू केलेस तर तुझ्यापासून येणाऱ्या संततीला तो कल्याणकारक करेल. त्याने आशीर्वाद फक्त आपल्यापुरती नाही ठेवला तर आपल्या येणाऱ्या संततीला पण तो आशीर्वादित करतोय. रूथने जेव्हा देवाला स्वीकारलं
तेव्हा रूथ बिकेम अ पार्ट ऑफ अ जिनोलॉजी वेअर डेव्हिड जन्माला आला तिच्या त्या जिनोलॉजीमध्ये, आणि दाविदाच्या जिनोलॉजीमध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म आला. ही ब्लेस्ड द एंटायर जनरेशन. देव बाप्पा आपल्या येणाऱ्या पिढीला पण आशीर्वादित करतो. हे एवढं मोठं आशीर्वाद त्याने या जगामध्ये आपल्यावरती दिलेलं आहे. ऑल वी हॅव टू डू इज वॉक अकॉर्डिंग टू हिम, कारण तो बघत आहे. ही सी. आणि फक्त जगापर्यंत तो थांबला नाही, त्याने आपल्याला स्वर्गातले पण खूप मोठे आशीर्वाद दिलेले आहेत. पूर्ण बायबलमध्ये जर का तुम्ही बघाल तर जर तुम्ही असं कराल तर तुम्हाला प्रतिफळ आहे, जर तुम्ही असं कराल तर तुम्हाला प्रतिफळ आहे, जर तुम्ही असं कराल तर तुम्हाला प्रतिफळ आहे. रोमकरास पत्राचा 2 अध्याय 6व्या वचनामध्ये असं लिहिलंय की तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माने प्रतिफळ देणार आहे. देर आर सो मेनी क्राउन्स, ब्युटिफुल क्राउन्स केप्ट इन हेवन. देवबाप्पा जेव्हा परत येणार आहे, आणि तो येणार आहे आपल्या वधूला घेऊन जाण्यासाठी, तो येणार आहे. when he is going to come and when he is going to take away his people, जेव्हा त्याचे लोक ते घेऊन जाणार आहे, तो आपल्याला क्राउन्सनी ग्लोरिफाय करणार आहे. he is going to reward us. beautiful rewards he has kept for us. आज मी तुमच्याकडे फक्त हीच गोष्ट सांगू इच्छिते की जीवनामध्ये तुम्ही धावा, देवासाठी पण धावा. देवाने आपल्याला हीच कामगिरी दिली आहे की जगभर तुम्ही तुमची माझी सुवार्ता लोकांना सांगा, त्यांना त्या दरीतून, त्या अंधकारातून बाहेर आणा. सो रन अ रेस इन सच अ वे दॅट यू गेट अन इम्पेरिशेबल क्राउन ऑफ द हेवन. अशी धाव धावा की देवाने ठेवलेले जे आशीर्वाद आहेत, त्याने जे ठेवलेले ग्लोरिफाईड क्राउन आहे, त्याच्याने तुम्ही ग्लोरी, यू विल बी फिल्ड विथ हिज ग्लोरी. अशी धाव तुम्ही धावा. आज देवाला आपण धन्यवाद देऊया की तो आपल्याकडे नेहमी बघत आहे, तो आपल्यावरती प्रीती करतो, तो आपल्या सर्व मार्गांवरती आहे. मी या गोष्टीसाठी देवाला धन्यवाद देते. त्याने माझ्या मुखाला स्पर्श केला म्हणून मी त्याचे उपकार मानते. माझ्या जीवनामध्ये त्याने साक्ष नेहमी ठेवली आहे की ही हॅज ब्लेस्ड मी अबंडंटली बाय एव्हरीथिंग. माझ्या कामगिरीला मी जे पीडी हिंदुजामध्ये मी असायचे तेव्हा माझ्या पेशंट्सला मी खूप मनापासून त्यांची सेवा करायची. ही टुक मी टू द प्लेस वेअर आय हॅव नेव्हर इमॅजिन्ड. इतक्या गोष्टींनी त्याने मला भरले. देवबाप्पा आपल्याला नेहमी भरो आणि आपल्या सर्व मार्गांवरती त्याचं लक्ष असावं, त्याने आपल्याला आशीर्वाद करावं असं मी देवाच्या प्रार्थना करते. आज आपण प्रार्थना करू. थँक यू फादर लॉर्ड गॉड फॉर बीइंग देअर विथ अस. फादर लॉर्ड गॉड, देव बाप्पा तू तुझा आशीर्वाद आमच्यावरती केलास बाप्पा प्रभू परमेश्वरा, तो तू ओतलास बाप्पा प्रभू परमेश्वरा. खरंच तू आमच्याकडे सतत बघत आहेस, या गोष्टीची जाणीव तू आम्हाला दिलीस म्हणून मी शुभकार मानते. देव बाप्पा आम्ही आमच्या अंतकरणाने लोकांची सेवा करावी, त्याला बाप्पा प्रभू परमेश्वरा त्या रीतीने बाप्पा आम्ही तुला उंचवावं, तुला गौरवावं म्हणून तू आमच्या जीवनामध्ये कार्य कर. देव बाप्पा आम्हाला तू हा श्वास तुझा दिलेला आहे, तू तुझं प्रतिबिंब आमच्यामध्ये बघतोस. देवबाप्पा जसं तू मलाकी 3:3 मध्ये सांगितलं की सोनार हा सोन्याला घोळतो, तो घोळून त्याला शुद्ध करण्याचा प्रयत्न करतो, आणि जेव्हा तो शुद्ध करतो तेव्हा तो त्याचं प्रतिबिंब त्या सोन्यामध्ये बघतो आणि त्याला खात्री होते की हे सोनं शुद्ध झालेलं आहे. तसंच बाप्पा प्रभू परमेश्वर आमच्या जीवनाला तू घोळ, तुझ्या पवित्र आत्म्याने बाप्पा प्रभू परमेश्वर तू म्हणतोस आम्हाला तू रोज नवीन करतोस. एव्हरी डे यू क्लीन अस फादर लॉर्ड गॉड. आमच्या पापांची तू क्षमा रोज करतोस आणि आम्हाला तू तुझ्या हातात घेतो, आणि दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा तू आम्हाला शुद्ध करतोस आणि तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला भरतोस बाप्पा प्रभू परमेश्वरा, तेव्हा तुझा आत्मा आमच्यामध्ये येतो आणि आम्हाला तू तो मांसमय हृदय आम्हाला दिलेलं आहेस. याबद्दल मी तुझे उपकार मानते. तुझी दया, तुझी प्रीती, तुझी करुणा आमच्यावरती नेहमी बाप्पा प्रभू परमेश्वरा असू दे, आणि त्याच अंतकरणाने आम्ही बाप्पा प्रभू परमेश्वरा सेवा करावी म्हणून तू आमचे मार्ग उघड. देव बाप्पा प्रभू परमेश्वरा आमच्या प्रत्येक कामगिरीमध्ये आम्ही घटले जावे आणि तू उंचावला जावास असं तू कर बाप्पा प्रभू परमेश्वरा. धन्यवाद देते बाप्पा, आम्हा सर्वांवरती तू दया केलीस म्हणून मी तुझे उपकार मानते. आज तू पुन्हा जेव्हा येशील तर आमच्या सर्वांची तू आठवण ठेव बाप्पा, आणि तुझ्या स्वर्गाच्या राज्यात बाप्पा प्रभू परमेश्वरा प्रवेश देण्यास आम्हाला तू सहाय्य क्षमा कर बाप्पा प्रभू परमेश्वरा. आमच्या सर्व पापांची आम्हाला तू क्षमा कर आणि आमच्यावर दया कर. देव बाप्पा प्रभू परमेश्वरा तुला मी उपकार मानते बाप्पा प्रभू परमेश्वरा की तू आमच्यावरती प्रीती केलीस. थँक यू फादर लॉर्ड गॉड फॉर टेकिंग कंट्रोल ऑफ आवर लाईव्स.
देव बाप्पा धन्यवाद देते तुला. सर्व लोकांना आज मी जे बाहेर काम करत आहेत त्यांना सर्वांना तुझ्या हातात देते बाप्पा प्रभू परमेश्वर. बाप्पा प्रभू तुझ्या मिनिस्ट्रीसाठी पण अनेक सेवक बाप्पा बाहेर जाऊन काम करत आहेत. देव बाप्पा प्रभू परमेश्वर दुखण्याकरांना बाप्पा, जे कोणी अडचणीत आहे, जे कोणी प्रार्थनेला बोलवत आहे, त्यांच्या आनंदाच्या क्षणाला, त्यांच्या दुःखाच्या क्षणाला सर्व सेवक बाहेर पडत आहेत बाप्पा. त्यांचे मार्ग, सर्व गोष्टी त्यांच्या बाप्पा, त्यांचं जाणं येणं तुझ्या हातात देते बाप्पा. कामाला जात येत असताना प्रत्येकाबरोबर तू राह आणि सर्व परिस्थितीमध्ये तुझी उपस्थिती तुझ्या लोकांमध्ये नेहमी असू दे बाप्पा. खचणाऱ्या या जीवनामध्ये बाप्पा प्रभू परमेश्वर तूच एक आमच्या जीवनातली आशा आहे आणि आम्ही तुझ्याकडे नेहमी बघावं म्हणून आम्हाला तू सहाय्य. धन्यवाद देते बाप्पा प्रभू परमेश्वर तुला सर्व गोष्टींसाठी. ही संधी तुम्हाला दिलीस तुझं वचन सांगण्यासाठी म्हणून मी तुझे आभार मानते बाप्पा. थँक्यू फॉर एव्हरीथिंग फादर. वी कॅन गिव्ह यू नथिंग फादर लॉर्ड. आम्ही तुला काही देऊ शकत नाही. ऑल वी कॅन गिव्ह यू इज थँक्यू. थँक्यू फॉर ब्लेसिंग अस फादर. थँक्यू फॉर चुझिंग अस फादर. ज्या लोकांना तू अजूनपर्यंत माहित नाहीये बाप्पा प्रभू परमेश्वर तुझं सत्य त्यांच्यापर्यंत पोहोचव दे. सर्व मार्ग मोकळे कर बाप्पा प्रभू परमेश्वर. तुझं सत्य त्यांच्याबरोबर पोहोचव दे बाप्पा. तू त्यांच्यासाठी मरण पावलास आणि पुन्हा जिवंत झालास. त्यांच्या पापांची क्षमा तुझ्यापासून आहे हे त्यांना कळू दे. कारण बाप्पा तुझ्या स्वर्गाच्या राज्यामध्ये जिकडे तू गेलायस आमच्यासाठी तयारी करायला, देव बाप्पा तिकडे तुझ्याशिवाय बाप्पा प्रभू परमेश्वर कोणाला एंट्री नाहीये फादर लॉर्ड. इट इज थ्रू यू वी कॅन एंटर द किंगडम ऑफ लॉर्ड. म्हणून बाप्पा ज्यांना तू माहित नाहीये त्यांच्यापर्यंत तुझी सुवार्ता पोहोचव बाप्पा आणि सर्वांना बाप्पा आशीर्वाद दे. थँक्यू फादर लॉर्ड गॉड फॉर एव्हरीथिंग. येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रिय नावात मागते म्हणून. आमेन. थँक्यू.